काल एक सध्या व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. त्या व्यक्तीने अण्णा हजारेंची भेट घेतली आणि अण्णा हजारेंना राहुल गांधी यांनी EVM संदर्भात जे आंदोलन छेडले आहे त्या संदर्भात त्यांनी ते भेट घेतली आणि तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तीच व्यक्ती आता आपल्यासोबत आहे. आपण त्याच व्यक्तीला जाणून घेणार आहोत की नेमकी अण्णा हजारेंसोबत जी भेट झाली ती नेमकी चर्चा काय होती. ते होते म्हणजे शिवराम पाटील, जळगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते. दादा, काय सांगणार तुम्ही? अण्णा हजारेंची भेट घेतली आणि तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तर माझा हेतू असा होता की राहुल गांधींनी जी काही मतदार यादीमध्ये हेराफेरी शोधून काढली, डॉक्युमेंटरी आहे आणि ते पुटअप करतायत. राहुल गांधी, योगेंद्र यादव, कपिल सिब्बल असे अनेक लोक आहेत, सिंघवी साहेब, आणि निवडणूक आयुक्त जो आमच्या निवडणुका कंडक्ट करतो तो ते मानून घ्यायला तयार नाही की एक चुकीचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की त्यांना लोकशाहीची काही चिंता नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की राहुल गांधीचा जो मुद्दा जो आहे, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार जर समजा मानायला तयार नसेल तर या माणसाला ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे आणि दुसरा निवडणूक आयुक्त नेमला पाहिजे. आणि या ठिकाणी राहुल गांधींना ते डायरेक्ट करतात की तुम्ही कोर्टात जाऊ शकतात. जर समजा आमचं अपील तुम्हाला समजतं, तुमची मिस्टेक तुम्हाला माहिती आहे, तरी तुम्ही आम्हाला कोर्टात पाठवता, याच्यामध्ये तुम्ही डिलिबरेटली हे काम करीत आहात. आणि कोर्टाने सुद्धा चांगली गोष्ट आहे की त्यांनी एक आदेश दिला की हे दुरुस्त करावं लागेल. त्याचबरोबर हा देश काही निवडणूक आयुक्त, हा देश काही मुख्य न्यायाधीश यांचा नाही आहे. नरेंद्र मोदींनी पण याची जबाबदारी घेतली पाहिजे, राष्ट्रपतींनी पण याची जबाबदारी घेतली, मुर्मू मॅडमने घेतली पाहिजे की हे चुकीचं आहे. राहुल गांधी जे बोलतोय आधी व्हेरीफाय करा, जर ते बरोबर असेल तर इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या कामी यांनी जर समजा दुर्लक्ष केलं, प्रधानमंत्री, राष्ट्रपती आणि निवडणूक आयुक्त, तर मला वाटतं की आपण आमच्या गुरु अण्णा हजारेंना जागृत करावं. आणि अण्णा हजारेंनी भारतामध्ये खूप मोठं चांगलं आंदोलन केलं होतं, त्याचं फळ मिळालं होतं, त्यांनी काही 8 कायदे बनवलेत. तर मी त्यांना जागृत करावं या हेतून मी राळेगण सिद्धीला गेलो आणि जे काही मुद्दे राहुल गांधींनी टेक्निकली ऑन दी पेपर डॉक्युमेंटरी शोधून काढले आणि पुटअप केले, ते अण्णांपुढे मी पुटअप केले आणि अण्णांना ते समजले असतील, काही कठीण नव्हते. आणि ते सांगितलं मी की जस्ट लाईक दॅट, एका माणसाला त्या कुठे 50 मुलं दाखवली मतदार यादीमध्ये, तो म्हणतो मला 2च आहेत. एका 10x10च्या रूममध्ये 60 लोक दाखवली मतदार, ॲक्च्युली ते 1-2च माणसं राहू शकतात. काही मेलेले जे होते त्यांची नावं मतदार यादीमध्ये आहेत आणि काही जिवंत आहेत त्यांची नावं मृत म्हणून काढून टाकलेली आहेत. काही काही लोकांचा पत्ता 0 दाखवला आहे. असं कसं? तो कुठेतरी गावात, शहरात, जिल्ह्यात कुठेतरी राहतच असेल ना, तर त्याचा पण 0 म्हणजे तो काही चंद्र किंवा मंगळाचा रहिवासी असेल का? या गोष्टी सपसेल चुकीच्या झालेल्या आहेत आणि या गोष्टींना विरोध करावा म्हणून मी अण्णा हजारेंना विनंती केली की अण्णासाहेब, की तुम्ही मागच्या वेळेला भाजप, RSS, अरविंद केजरीवाल यांना मदत केली, आंदोलन केलं, पण आता राहुल गांधीसुद्धा हा लोकांचा नेता आहे आणि त्यांचा मुद्दा बरोबर आहे. ते मुद्दा जर बरोबर असेल, लोकशाही वाचवण्यासाठी असेल, तर तुम्ही याच्यात सहभागी झालं पाहिजे, असं मी त्यांना आग्रहाने सांगितलं. तुम्ही त्यांना आग्रहाने ती आपली विनंती केली, ते राहुल गांधी संदर्भात मागणी केली. अण्णा हजारेंना माहीत नसावं का की राहुल गांधी आंदोलन करतात EVM संदर्भात? वा वा वा, 100%. मला तरी वाटतं की अण्णांना हे सगळं माहिती आहे. त्याचं कारण आहे, त्यांच्याकडे पेपर कटिंग येतं, ते TV पाहतात, त्यांच्याकडे व्हिजिटर्स येतात, त्यांच्याकडे पत्रकार पण येतात आणि पत्रकार याची माहिती देत असतात आणि काही नसेल ती विचारत पण असतात. म्हणून अण्णांनाही माहीत असावं. तरी पण असं समजूया की यांना माहीत नसेल, म्हणून मी माझ्या दृष्टीने प्रयत्न केला आणि त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता तुम्ही मगाशी म्हटलं की अण्णा हजारे यांनी भाजपला आपला सपोर्ट केला, अरविंद केजरीवालला सपोर्ट करा, म्हणजे अण्णा हजारे हे फक्त भाजपाचेच आहे असं वाटतं का तुम्हाला? असं लोक म्हणतात आणि ते मला आवडत नाही, ते मला सहन होत नाही. अरे च्या, समाजसेवक असं कुठल्या पार्टीला अटॅचमेंट कसा असू शकतो? मुळीच नाही. मग समाजसेवकाने सगळ्या पार्टींना सारख्या अंतरावर ठेवलं पाहिजे. आणि ज्या माणसाने जर समजा असं काही चांगलं काम करत असेल लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीने, तर अण्णांनी त्यासाठी मदत केली पाहिजे, सहभाग घेतला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. आता लोक म्हणतात की भाजपला आणि RSSला आणि केजरीवालला मदत केली. मला म्हणायचं आहे की राहुल गांधींनाही मदत केली पाहिजे. म्हणजेच काय, तुम्ही निरपेक्ष आहात, तुम्ही निष्पक्ष आहात, तुम्ही प्रामाणिक आहात, असा माझा दृढ निश्चय राहील आणि समज राहील. बरं, एक अण्णा हजारेंचं एक आता सध्या पुण्यामध्ये एक बॅनर लागलं होतं की अण्णा हजारे आपल्या झोपेतून उठा, त्या संदर्भात देखील तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली होती. बरोबर, अण्णांना ते माहिती आहे. अण्णा त्याच्यावर बोललेसुद्धा की मी आता 90 वर्ष झालो, मी 8-10 कायदे केले, आता ते तुम्ही करा. तर
असं अण्णा बोलले. म्हणजे अण्णांना ते माहिती आहे. मी पण बोललो, अण्णा ही तुमची थट्टा केली जात आहे, तुम्हाला लागला कलंक आहे. एक नागरिक असं म्हणतो की अण्णा झोपेतून उठा आणि तुम्ही उठत नाही. अण्णा हे चुकीचं आहे. हा कलंक धुवून काढा. तुमची जी काही अवस्था असेल, ज्या अवस्थेत तुम्ही असाल तुम्ही उपोषण करा. भले तुम्ही राडेगण सिद्धीला करा. जर तुम्हाला जमत नसेल तर किमान ऐलान करा की माझ्या वतीने आमची टीम या आंदोलनात सहभागी होईल, उपोषण करेल, सत्याग्रह करेल. भले काही हरकत नाही. राहुल गांधी काय असे ना, राहुल गांधी चूक करत असेल आम्ही विरोध करू, पण बरोबर करत असेल तर आम्ही समर्थन करून साथ देऊ, असं मी अण्णांना सांगितलं. मात्र अण्णांनी त्यावरती स्पष्टीकरण केलं की आता माझं वय झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही आता हे आंदोलन केलं पाहिजे. मी 8 ते 10 कायदे आणलेले आहेत. असू द्या ना, वय झालं काय हरकत नाही. पण तरी अण्णा, मला असं वाटतं की मेंटली हे तर दिसलं की फडणवीस चांगलं काम करीत आहे. आता माझं बॅनर लावलं मग मी काय मरेपर्यंत काम करायचं का, हे आकलन अण्णांना झालेलं आहे. तर मला असं वाटतं की हे पण आकलन अण्णांना झालं पाहिजे. मतांमध्ये चोरी झाली, हेराफेरी झाली, डिलिब्रिटली केली आहे. आणि ती कोणी केली आहे? ती कोणी कारकुनाने, शिपायांनी केली. ते सगळे वरिष्ठ अधिकारी, निवडणूक आयुक्त यांच्या सूचनेने केली आहे. आणि मला तरी वाटतं की निवडणूक आयुक्ताला निवडणूक लढवायचीच नाही आहे. मला असं वाटतं की भाजपच्या सूचनेनुसार निवडणूक आयुक्तांनी केलेली आहे, असं माझं ठाम मत आहे. म्हणजे अण्णा हे भाजपच्या नजर कैदेमध्ये आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? एक रामलीला मैदानावर उपोषण करणारा माणूस, झेंडा लहरावणारा माणूस, आवाज करणारा माणूस, आणि त्या माणसाने काही आपलं मत व्यक्त करू नये हे मला जरा वाटलं. म्हणून मला संशय असा होतो की अण्णा नजर कैदेत असावे, की अण्णांनी या वेळेला वय जरी झालेलं असलं तरी अण्णांनी स्पष्ट बोलावं. कोणाच्या नजर कैदेत असावी? सरकारच्या. आता पोलीस सरकारचे असतात. अण्णांना फ्रीडम पाहिजे. सरकारनेच पोलीस पुरवलेले आहेत. मग पोलिसांचं काम कोणतं आहे? अण्णांच्या शरीराचं रक्षण करणे. पोलिसांचं हे काम नाही की अण्णांना बोलू न देणे, अण्णांना कोणाशी भेटू न देणे. असं चुकीचं आहे. उद्या जर समजा माझ्या भोवती पोलीस आले आणि मला सांगितलं शिवराम पाटील तुम्ही कुठेच बोलायचं नाही, बाईट द्यायची नाही, ॲब्सोल्यूट रॉंग. हा माझा घटनादत्त अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं. आणि मला अण्णांवर बाबतीत सुद्धा संशय वाटतो. अण्णा बिचारे असं बोलले, अरे कोणीतरी मला सोडा रे, तर कदाचित ते आवाज कुठे जाणार नाही. म्हणून मी तिथं गेलो आणि अण्णांचं जे मत जाणलं, स्थिती जाणली. आज मी जाहीरपणे बोलतो आहे. मला असं वाटतं की अण्णांच्या मुक्ततेचा हा मार्ग आहे. यावर अण्णांसोबत अण्णांनी काय तुम्हाला प्रतिसाद दिला? अण्णांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. एवढंच बोलले, माझं वय झालं आहे आता 90, मी कायदे बनवले, आता तुम्ही बनवा, तुम्ही आंदोलन करा, असं बोलले. मग अण्णा पाठिंबा देणार का तुम्हाला? मी तर वाट पाहतो, दिला पाहिजे. नाही दिला तर? नाही दिला तर मग अण्णां वाचून थोडीच दिवस राहून जाणार आहे. आम्ही लोक आहोतच आंदोलन करणारे, आम्ही चालवणारच आहे आमची लोकशाही. ठीक आहे, अण्णांना जे जमलं त्यांनी केलं, जेव्हा त्यांना नाही वाटलं ते नाही करतील, इट इज नो प्रॉब्लेम. बरं, त्या ठिकाणी तुम्ही राळेगण सिद्धीमध्ये केले, त्या ठिकाणी व्हिडिओ काढला, तुम्हाला त्या ठिकाणी परवानगी दिली होती का व्हिडिओ काढायची संदर्भात? तसं मी अण्णांचा अन्वय असल्यामुळे, नेहमी भेटत असल्यामुळे, आंदोलनात सहभागी असल्यामुळे तिथले लोक मला ओळखतात. त्यांनी मला अलाव केलं, चांगली गोष्ट आहे, अलाव केलं. पण जेव्हा ज्या गोष्टी मी करायला लागलो तर त्या लोकांनी आम्हाला व्हिडिओ बनवणं बंद केलं. आणि जो काही बनवला तो पण डिलीट केला त्यांनी आमच्या फोटोग्राफर्सकडनं. मला जरा चुकीचं वाटलं की संदेश हा बाहेर गेला पाहिजे. मी शिवराम पाटील अण्णांशी काय बोलतात आणि अण्णा शिवराम पाटीलला काय उत्तर देतात, हा संदेश बाहेर गेला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला चुकीचं का वाटलं? चुकीचं आहे. असं कसं, एक माणूस मोठा ऐलान करणारा, देशात आंदोलन करणारा मोठा माणूस, ज्येष्ठ समाजसेवक, पद्मश्री, आणि आज तो माझ्याशी संवाद करू शकत नाही. आणि संवाद झाला तो बाहेर रिलीज करू शकत नाही, प्रसार करू शकत नाही. तो रॉंग तर आहेच, दॅट इज ॲब्सोल्युटली रॉंग. पण तो कालपासून सोशल मीडियावरती व्हायरल होतोय तो सध्या आपला व्हिडिओ. म्हणजे तुम्ही एक अण्णा हजारे आणि त्यांचा संवाद चर्चेत आलेला आहे. थोडासा मी अण्णांशी जवळजवळ अर्धा एक तास बोललो. आणखी ते पण बोलले डमाला साहेब. आता थोडासा जो आमच्या मोबाईलमध्ये राहून गेला, तेव्हा मी ते लोकांना तो दाखवला की आमची एवढी चर्चा झाली बुवा. इनफॅक्ट त्यामध्ये अण्णांशी मी खूप दीर्घ चर्चा केलेली आहे. ते तुम्ही अण्णांना सांगत होते की लोक तुम्हाला सांगत आहे की झोपेमध्ये आहे अण्णा, तुम्ही त्यावरती सांगता की नाही आमचे अण्णा झोपेचं मध्ये नाही असं. हां, अण्णा खरं म्हणजे झोपेत नाही आहे, पण इनफॅक्ट त्यांनी झोपेचं काय म्हणतात त्याला तशी अवस्था त्यांची झालेली आहे आपण म्हणतो ना. तर मी वाईट शब्द बोलणार नाही, पण अण्णांनी मात्र स्वतःला असं काही बंद करून घेतलं आहे की त्यांना लोकांनी बंद करून टाकलं सरकारने, हा प्रश्न आहे. अण्णांनी सांगावं की कोणत्याही पोलिसाने मला अडवू नये, शिवराम पाटील किंवा कोणताही माणूसने मला भेटायला त्याला पण अडवू नये, असं मला वाटतं.
आता तुमची पुढची भूमिका परत अण्णांना भेटण्याची आहे की काय? हे बघा, मी अण्णांना माझा विषय मांडलेला आहे आणि मी सांगायला गेलो एका माणसाला आणि तो भारतातील मला असं वाटतं 10 लाख लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचलेला आहे. आता अण्णांची मनोवृत्ती काय बोलते त्याच्यावरती डिपेंड करतं, त्यांनी भाग घ्यावा अथवा न घ्यावा. पण अण्णांनी जर समजा भाग घेतला नाही, साथ दिली नाही, इट डझंट मॅटर. आम्ही लढू आमच्या देशासाठी. हे होते ते काल सध्या जो आपण सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होता तेच हे आपले शिवराम पाटील होते. त्यांनी अण्णांची भेट घेतली. राहुल गांधी जे EVM संदर्भात आंदोलन करत आहे त्या आंदोलनामध्ये अण्णांनी देखील पाठिंबा द्यावा असे त्यांनी शिवराम पाटील अण्णांना सांगितले. आणि अण्णांनी जर नाही पाठिंबा देत असले तरी आम्ही आमची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत असेही देखील शिवराम पाटील यांनी सांगितले. निलेश पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन, जळगाव.